विदर्भ के सोयाबीन किसानों पर एक और संकट आ गया है। भारी बारिश और पीला मौजक रोग की मार से किसानों की फसल पूरी तरह से बर्बाद हो गई है। कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने यवतमाल जिले के बेलोना गांव में खेतों का दौरा कर हालात का जायजा लिया। निरीक्षण के दौरान उन्होंने पाया कि लगभग 80% फलियों में बीज ही नहीं बने हैं और जो थोड़े बहुत बने हैं वे इतने बारीक हैं कि किसान कटाई का खर्च भी नहीं निकाल पाएंगे। वडेट्टीवार ने कहा कि लगातार बढ़ते संकटों के बीच सरकार किसानों की अनदेखी कर रही है। उन्होंने चेतावनी देते हुए कहा कि यदि किसानों को तुरंत सहायता नहीं दी गई तो वे पूरी तरह कर्ज और आर्थिक तंगी में डूब जाएंगे। पंजाब की तर्ज पर महाराष्ट्र सरकार को भी आ गया है आकर सोयाबीन किसानों को प्रति हेक्टेयर 50,000 रुपए की आर्थिक मदद देनी चाहिए। उन्होंने कृषि मंत्री को पत्र लिखकर स्थिति की जांच करने और प्रभावित किसानों को तुरंत राहत देने की मांग की है। वडेट्टीवार ने बताया कि केवल यवतमाल ही नहीं बल्कि वाशिम, वर्धा और चंद्रपुर जैसे जिलों में भी पीले मौजक रोग ने तबाही मचाई है। ऐसे में किसानों की पूरी आय चौपट हो चुकी है और अगर सरकार ने त्वरित कदम नहीं उठाए तो वह संकट और गहरा जाएगा। यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आला, शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे। अशा स्थितीमध्ये शासकीय जे अधिकारी आहेत ते बांधावर येताना दिसत नाही। असे शासनच सुस्त आहे तर प्रशासनात कुठे दिसणार आहे? शासन जर तंदुरुस्त असेल, शासन जर जागृत असेल तर प्रशासन जागृत असतं। आता मेल्या अवस्थेमध्ये शासन असेल तर न्याय कुणाकडे मागायचं? आज सुरेश शिंदे चापर्डा यांच्या शेतात मी सोयाबीनचं हे सगळं येलो मोजाक नावाचं याच्यावर प्रादुर्भाव आहे। हे दाणे बघा, दाणे म्हणजे शेंग भरलीच नाही, सगळा रस हा ओढून घेतला गेला, पिऊन घेतला त्या किड्यांनी। आणि आज याच्या शेतामध्ये एकराच्या मागे एक बोरं सुद्धा सोयाबीन होऊ शकत नाही। ही परिस्थिती सर्व दूर आहे। मला वाशिमच्या शेतकऱ्यांचा फोन आला, मला वर्धेच्या शेतकऱ्यांचा फोन होता। म्हणजे सगळीकडेच हा येलो मोजाक नावाचा प्रादुर्भाव, किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनवर आलेला आहे। एकीकडे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दर नाही, म्हणजे MSPचा पत्ता नाही, दुसरीकडे उत्पन्न नाही, तिसरीकडे कर्जमाफी नाही आणि चौथीकडे प्रशासनाची शासनाकडून मदत नाही। हे जर होईल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्याकडनी कुणाकडे पाहून जगायचं? ही सगळी परिस्थिती इथे आल्यानंतर आम्हाला दिसली। शेतकऱ्यांनी कुणाकडे वेता मांडायचा? प्रशासन जागृत नाही, शासन जागृत नाही, दक्ष नाही। आणि हे कुठे आहेत? एवढा मोठा संकट महाराष्ट्रावर आलेला असताना, एवढा मोठा शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना प्रशासन म्हणण्यापेक्षा शासनाची जबाबदारी आहे। अरे पंजाब प्रमाणे याचे सगळे तर पहिले पंचनामे करा। मी आज या शेतात भेट दिल्यानंतर हे सगळं लक्षात आलं, हे दाणे भरले नाही। हे बघा, हे दाणे आहेत काय? एक बोरा सुद्धा होणार नाही, ही परिस्थिती आहे। म्हणून पंजाब जर राज्य 50,000 रुपये हेक्टरी मदत करू शकते तर या महाराष्ट्र शासनाच्या, महायुतीच्या सरकारच्या हाताला काय लकवा मारलाय? यांच्या हाताला काय झालंय? यांनी का सही करून 50,000 रुपये देत नाहीत? आणि तुम्ही आम्हाला केंद्राकडे बोट दाखवू नका। केंद्राची मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण सरकारची तिजोरी खाली करा, सगळे बंद करा बाकीचे कामं आणि शेतकऱ्याला वाचवा। महाराष्ट्रात, देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि ही परिस्थिती पाहिल्यानंतर कर्जमाफीचा पत्ता नाही, खोटारडेपणा करून, फसवणूक करून तुम्ही जनतेची दिशाभूल शेतकऱ्यांची केली। कर्जमाफी देतो म्हणून 1 वर्ष झालाय आज कर्जमाफीचा पत्ता नाही आणि मंत्री म्हणतायत आम्ही गोट्या खेळतो काय? अरे गोट्या खेळतच बसा ना, दुसरं कामच काय राहिलं तुम्हाला? जर शेतकऱ्याला मदत करणं होत नाही तर तुमच्याकडे धंदाच उरला नाही काय दुसरा गोट्या खेळण्याशिवाय? ही अशा पद्धतीची उर्मट भाषा। आणि दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात इथे राजकारण करू नका। आता हे सगळं पाहिल्यावर शेतकऱ्यांचा टाहो आणि शेतकऱ्यांचा राग, जर प्रश्न विचारून आम्हाला किती मदत करणार हे जर विचारण्याची भूमिका शेतकऱ्यांनी स्वीकारली तर त्याला असं उत्तर द्यायचं की तुम्ही आमच्याशी राजकारण करू नका। एक मंत्री म्हणतो की तो दारू पिऊन आहे, म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही किती खड्ड्यात घालायसाठी त्या खुर्चीवर बसलात हे या ठिकाणी दिसून येत आहे। माझी सरकारला मागणी आहे की
त्वरित याचे पंचनामे करा. मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोलणार आहे. लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत सोयाबीन शेतकऱ्यांना दिली पाहिजेत. तरच हा शेतकरी या सगळ्या संकटातून कुठेतरी बाहेर निघेल. आणि म्हणून आमचे हात जोडून या सरकारकडे विनंती आहे की तुम्ही सगळं बंद करून आमच्या शेतकऱ्याला वाचवा आणि त्याला भरीव मदत करा. हीच आता आमची मागणी सरकारकडे असणार आहे. माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला